या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। सोलापूर येथील विडी घरकुल येथील पद्मशाली शिक्षण संस्था संचलित मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेत नैसर्गिक रंग निर्मिती प्रकल्प हाती घेण्यात आला। होळी आणि रंगपंचमी हे सण साजरे करीत असताना वेगवेगळ्या स्रोतांपासून तयार करण्यात आलेले कृत्रिम रासायनिक रंग कोरड्या स्वरूपामध्ये आणि ओल्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी वापरले जातात। हे कृत्रिम रासायनिक रंग बनविण्यासाठी शिसे, निकेल, कॅडमियम, झिंक व पारा अशा अनेक संयुगांचा वापर केला जातो। या घटकांची आणि त्यांच्या घातक परिणामाची आपण दखल घेत नाही व अशा रासायनिक रंगांमुळे आपली त्वचा, डोळे, केस, फुफ्फुसे यांना त्रास होऊ शकतो। असे रंग आरोग्यास व पर्यावरणास घातक असतात आणि म्हणूनच याला पर्याय म्हणून नैसर्गिक रंग वापरणे ही काळाची गरज बनली आहे। हे ओळखूनच बिटला प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग तयार केलेत। तर आता पाहूयात नैसर्गिक रंग कसे तयार करावेत। हळद, पिवळ्या झेंडूच्या पाकळ्या, जास्वंद, गुलाबाच्या पाकळ्या, मेहंदीचे पान, बीट, पालक या नैसर्गिक पदार्थांना रात्रभर थोड्याशा पाण्यामध्ये भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी ते उकळून घ्यावे, मिक्सरमधून फिरवून घ्यावे व हा लगदा मैदा अथवा कॉर्नफ्लॉर याच्यामध्ये मिसळून घ्यावे। हे पीठ ओव्हनमध्ये किंवा कडक उन्हामध्ये वाळवून घ्यावे। अशा पद्धतीने नैसर्गिक कोरडा रंग तयार होतो। तसेच बीट व पिवळी आणि नारंगी झेंडूची फुले, पालक, पुदिना, आवळा, बेलाची फळे, गुलाब, जास्वंद व कडुनिंबाचा पाला आणि मेहंदीची पाने यांच्यापासून ओल्या रंगांची निर्मिती देखील करता येते। तर आता पाहूयात नैसर्गिक रंगाचे फायदे। नैसर्गिक रंग हे हानिकारक नसतात। नैसर्गिक रंगांमध्ये इतर रासायनिक पदार्थ बाहेरून टाकले जात नाहीत। नैसर्गिक रंगामुळे शारीरिक इजाही होत नाही, त्यामुळे हे रंग त्वचेसाठी चांगले असतात। उदाहरणार्थ हळद या नैसर्गिक रंगामुळे डोळ्यांसारख्या नाजूक भागांना इजा होत नाही। नैसर्गिक रंग सहजपणे उपलब्ध होतात व नैसर्गिक रंग त्वचेवरून सहजपणे निघू शकतात। नैसर्गिक रंगासाठी खर्चही कमी येतो व नैसर्गिक रंग पर्यावरणासाठी उपयुक्त ठरतात आणि म्हणूनच खेलो होली इको फ्रेंडली हा संदेश या प्रकल्पातून देण्यात आला। प्रशालेतील पर्यावरणाचे शिक्षक अभिज भानप यांनी विद्यार्थ्यांना हे रंग कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण दिले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर या रंगांची निर्मिती केली। प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल यांनी नैसर्गिक रंगांचे महत्त्व सांगून सर्व विद्यार्थ्यांना या प्रकल्पाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केलं। यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिवा संगीता इंदापुरे, खजिनदार नागनाथ गंजी, विश्वस्त श्रीधर चिट्टाल, विजयकुमार गुल्लापल्ली, सुरेश बिटला आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले। नमस्कार, माझे नाव ओंकार गौडा, मी बिटला प्रशालेचा विद्यार्थी आहे। आमच्या शाळेत राबवण्यात आलेल्या खेलो होली इको फ्रेंडली यामधून आम्ही शाळेत नॅचरल कलर तयार केला आहे। यामध्ये आम्ही बीट, गुलाब, पालेभाज्या जसे पालक, शेपू, मेथी यांपासून आम्ही वेगवेगळे कलर केला आहे। यामधून आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होत नाही। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव कोमल गुर्रम, मी इयत्ता 9वीत शिकत आहे। आम्ही आज आमच्या बिटला प्रशालेमध्ये नैसर्गिक रंगांची कार्यशाळा भरवली। आम्हाला कळून आलं की जे आपण कलर्स होळीमध्ये वापरतो ते खूप घातक असतात। त्यामुळे आपल्याला शरीराला आणि आपल्या श्वसन संस्थेला आणि सगळ्यात भयंकर रोग म्हणजे कॅन्सरसारखा रोग सुद्धा आपल्याला उद्भवू शकतो त्या रंगांमुळे। म्हणून आम्ही नैसर्गिक रंग बनवलेले आहेत। ह्यामुळे आपल्याला आणि निसर्गाला काहीच त्रास होत नाही आणि नैसर्गिक रंगांमुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही हे आम्हाला कळून आलं। म्हणून आम्ही नैसर्गिक रंग आज बनवलेले आहेत। खेलो होली इको फ्रेंडली। जमीन में निवेश करो, जमींदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात
आणि महानगरपालिका हद्दीत, तर मग चिंता कशाला. जमजम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना. प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प. आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमजम पार्क सोबत. बुकिंग सुरू. संपर्क 99 60 82 52 92.